काय अर्पिता? ह्या वर्षी का नाही मी जी सांगते का हां तीच तुम्ही पेरा. बरं काय पेरायचं म्हणते सांग. न खर्च करता हा असं रान राहू द्यायचं. हां पाऊस पडू द्यायचं. लय पाऊस पडला का नाही हां म्हणून असलं गवत. हां हां मग गवत उगवलं गवताचं काय करायचं? तुम्ही एखाद्या वेळेस मका पेरली ज्वारी पेरली तरी हां. ती वाया जाते टायमाला. काय गवत कधीच वाया जात नाही. हो अगं अर्पिता तू म्हणते ती खरं आहे. तर बघा मित्रांनो तुम्ही पण असंच करा. अर्पिता जशी सांगते का तसंच करा. म्हणजे काय होईल माहिती आहे का पुढच्या वर्षी आपल्याला चांगलं गहू ज्वारी बाजरी खायला भेटेल बरं का. कारण की कसं आहे माहिती आहे का हां त्या धानाच्या बरोबरीनं ते गवत येते परत हो बरोबर आहे की मोठं झालं. बोट झाली होते बरोबर आहे अगं अर्पिता तुझं. ती काढायला यायच्या आधी गवत काढायला. होय 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 तू म्हणते ती खरं आहे अगं अर्पिता. एका महिन्यात पीक निघून जाते. 10 महिन्याचं 12 महिन्यात किती झालं विचार करा. होईल का अर्पिता एका महिन्यात वाढ होते हा. मग नापा होईल की अगं आपला बरोबर का. माणसं कधीच करत नसतील काय एवढं करत नसतील. कशामुळे तशी करते ती मला पण काय माहित नाही बघ अर्पिता. ती कसं झाडं माहिती का आंबाड्याचं झाड आहे. तर त्याचा फायदा कसा भेटतो माहिती आहे? भाजी करण्यासाठी भाकरी